आकाश तुम्हाला काही बोलला का? कशाबद्दल? आज चाललाय तो. कुठे? ड्युटीवर ना? म्हणाला होता मला तो. नाही नाही, आज तो दिल्लीला चाललाय ट्रेनिंग साठी. आज? तर मी इथे आले आणि हा कुठे चाललाय लष्कराच्या भाकऱ्या बजायला? 5 दिवसांनी येईल परत. काय बाई या पोराच्या नशिबी, पोलिसाची नोकरी स्वीकारावी लागली आणि त्याच्या पायाची भिंगरी काही सुटेना. गद्रे सांगत होता तुला साहेबांना भेटायचंय, खूप उत्सुकता आहे तुला, आतून वाटतंय खूप भेटावंसं, एक्साइट झालीस तू खूप त्यांना भेटण्यासाठी. साहेबांना, तो साहेब कोण आहे माहिती आहे तुला? तो साहेब मी आहे. मी आजी आली? कुठे कुठे आजी? अरे खरंच आजी आली. आजी कुठे? आजी येऊ दे आजीला, आजीला येऊ दे, मी तिला सांगेन की माझी बायको आहे माझ्याजवळ. कुठे आजी? कुठे आजी? अरे आजी ये. आजी मनू बोलत आहे. आजी आजी आजी. अहो साहेब, या पोरीचं काय करायचं आता? आडावडा करून डोकं उठवते साहेब. हे सांगायला इथे आलास का रे तू? अरे तुझ्या डोक्यात मेंदू भरलाय का भुस्सा? कळत नाही त्याच्याही पेक्षा महत्वाचं काम करतो मी. राहू दे तिला तसंच सडत. डोकं ठिकाणावर आलं तर ठीक, नाहीतर तिथेच संपव तिला. ऍक्च्युअली फील्डवर काम करणाऱ्या ऑफिसर्स साठीच ट्रेनिंग आहे ते. नाही, आणि म्हणूनच मी तुझं नाव रेकमेंड केलं, कारण तुझ्यासारखे लीडर ऑफिसर्स तयार होणं जास्त गरजेचं आहे. आणि त्यानंतर तुझं प्रमोशनही होऊ शकेल. त्यामुळे इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट सेशन फॉर यू. हो सर, म्हणून मी ताबडतोब कन्फर्मेशनची मेल पाठवली पोलीस हेडक्वार्टर्सला. ओके, मग कधी निघतोयस? आजच. व्हेरी गुड. देन सी यू देअर अँड बेस्ट ऑफ लक. थँक्यू सर. आज आकाशही चाललंय. आज तूही घरी थांब ना. आजचा दिवस सगळे एकत्र बसून जेवूया. आजी, अगं तू काय पहिल्यांदा चाललाय का? आम्हाला त्याची सवय आहे. आणि हो आई, तिथूनच मी कॉलेजच्या फेस्टिवलला पण जाणार आहे. ठीक आहे, मी येते. हा, बाय आजी. बाय. लवकर ये आणि उशीर होणार असेल तर फोन करून सांग मला. जावंच लागणार आहे का? खरंच इतकं महत्वाचं आहे? त्याशिवाय चाललोय का? अगं खरंच खूप महत्वाचं ट्रेनिंग आहे. देशमुख सरांचा आत्ताच फोन होता. सिलेक्टेड ऑफिसर्सना चान्स मिळतोय. अशी संधी पुन्हा नाही मिळणार मला. आणि म्हणून या ट्रेनिंग नंतर कदाचित मला प्रमोशनही मिळू शकतं. ठीक आहे, जा तू. तुझ्या प्रमोशनच्या मध्ये नाही येणार मी. आणि माझ्यामुळे तुझी प्रगती थांबावी असं मला अजिबात वाटत नाही. 5च दिवस आहेत ना, काढीन कसे तरी. आणि तसं काही वाटलं तर फोन आहे, फोन कर. का त्या मुलीच्या मागे एवढा लागलायस तू? ते सोडून दे ते मनूला. हे बघ मंगेश, आपला बिझनेस आपल्यासाठी देव आहे. मी आता ज्या आश्रमात राहतोय तिथे असा काही सापळा रचलाय ना साहेब, की एक ना एक दिवस साबस्ते लागला. मी फक्त बघतो. हा मंगेश, तू दरवाजा उघडण्याआधी मला आत जाऊ दे. आणि गोष्ट लक्षात ठेव, शक्यतो कोणाला आत घेऊ नकोस.